गेल्या 2-3 दिवसापूर्वी आमचे मित्र महेश बिरकर खाली बसा यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आजचा हा विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे. मला सर्वात पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला सांगायचंय, महसूल प्रशासनाला सांगायचंय की अशा प्रकारच्या जर घटना या गंगाखेड शहरामध्ये होत असतील तर या गंगाखेड शहराचे एक प्रथम नागरिक सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्र यांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाहीत. आणि महेशला मारणारे फक्त प्यादे होते, त्या प्यादाचे आकाचे आकार तोडत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. और महेश, अब थोड़े दिन खामोश क्या हो गए, कुछ लोगों ने समझ लिया ये जंगल ही हमारा है, पर ऐसा समझने वालों को बस इतना ही कहना है कि टाइगर अभी जिंदा है. अरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या मातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर ज्यांनी या देशाला संविधान दिलं, त्या संविधानावर आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य, हवं तसंच वाटण्याचं स्वातंत्र्य, आज त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर ही अशी घटना होणं ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून माझी आपल्याला हात जोडून सर्वांना विनंती आहे, आपलं पहिलं पाऊल आहे, आता हे आपलं पहिलं पाऊल आहे, हे शांततेत व्यवस्थित पार पडा. आपल्याला कुठल्या राजकारणावरून काही घेणं देणं नाही, पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही. काय सोटवतो, काल मनोहर महाराज केंद्रे होते, काल किट्टू एरावर सारखे माणसं होते, आज महेश बिडकर सारखा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. उद्या तुमच्या आमच्या सारख्याला सुद्धा घरात घुसून मारणं, घरात घुसण्याचं सुद्धा एक काम करतील. यांच्यामुळे यांच्या नांग्या इथंच ठेचल्या पाहिजेत. आणि जाता जाता माझं एवढंच सांगणं, आकाच्या आकाला कि तेरे लश्कर के मुकाबले अकेले हैं हम, लेकिन फैसला मैदान में होगा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद. जिल्हा परिषद राजेश गोड यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. बोला, श्रीकांत गौड विनंती करतो, श्रीकांत गौड या ठिकाणी बोलावं. पोलीसवाल्यांना या ठिकाणी सूचित करण्यात येते की खाली काही तरुण काही गोंधळ घालत आहात. इथं जे काही इथं संयोजक बसलेले आहेत ते सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत. खाली जे गोंधळ घालते त्यांचा या संयोजकाचा काही संबंध नाहीये. त्या या ठिकाणी मला पोलीस प्रशासनाला विनंती, खाली जाऊन त्या तरुणांना आवरण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाला करावं. छत्रपती शिवाजी महाराज की
आपण उभा आहोत अन्यायाविरोधात. ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा संदेश दिला, अशा ठिकाणी, अशा पवित्र आणि पावन ठिकाणी आमच्या महेश दादाला मारहाण झाली. ही घटना महेश दादावर हल्ल्याची नाही, तर कायद्याच्या राज्यावर आणि संविधानाच्या मूल्यावर हा आघात आहे. या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाला जगण्याचा अधिकार आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. आज आम्ही इथे सूड घेण्यासाठी व सूड मागण्यासाठी जमा नाहीत, तर आम्ही न्याय मागण्या